नमस्कार, सीवी रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लिंबाचे आंबट तिखट असे लोणचे। तुम्ही लिंबाचे आंबट गोड लोणचंही खाल्लं असेल, परंतु आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने हे लोणचं बनवणार आहोत। तर आपण आज इथे तिखट आणि आंबट असं लोणचं हे बनवणार आहोत, तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा। तर बघा इथे मी एकदम अशी मोठी मोठी एकदम फ्रेश ताजी लिंब घेतलेली आहेत। आपल्याला लोणच्यासाठी एकदम अशी पातळ सालीची लिंब घ्यायची आहेत, त्याच्यामुळे आपले लोणचं एकदम असं लवकर मुरते आणि पटकन खायला तयार होते। तर हे लोणचं अगदी वर्षभर टिकते, परंतु मी तुम्हाला काही याच्यामध्ये टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही नक्की फॉलो करा। तर बघा इथे मी लिंबू कट करून घेतले आहे। तरी एकदम असं अर्धा अर्धा लिंबू करून याचे मी 6 फोडी करून घेतलेले आहेत, कारण लिंब आपले खूप मोठी आहेत, त्याच्यामुळे मी याचे 6 तुकडे करून घेतले। जर तुमचे लिंब लहान असतील तर तुम्ही याचे 4 तुकडे सुद्धा करून घेऊ शकतात। तर बघा आपल्याला लिंबाचे तुकडे थोडेसे लहानच पाहिजेत आणि जास्त लहान सुद्धा झाले नाहीत, एकदम असे मिडियममध्ये याचे तुकडे आपले तयार झाले आहेत। तर याचप्रमाणे मी आता इथे आपले सगळे लिंब कट करून घेणार आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की लिंबाचे लोणचं करून बघा। आंबट गोड असं लोणचं हे छान लागतंच, परंतु तुम्ही एकदा हे आंबट तिखट असं लोणचं करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आपण घरातले 2-3 साहित्य वापरूनच हे लिंबाचे लोणचे बनवणार आहोत। याला 1 वर्षभर तुम्ही आरामात खाऊ शकतात, अजिबात कसलीही याला बुरशी वगैरे येत नाही। तर बघा इथे मी सर्व लिंब असे कट करून घेतले आहेत। आता आपल्याला याच्यामधल्या पूर्ण अशा बिया काढून घ्यायच्या आहेत, कारण बिया जर आपल्या दाताखाली जर लागल्या तर अजिबात चांगल्या लागत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला याच्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही सीवी रेसिपीज या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। तर बघा याप्रमाणे इथे मी सर्व लिंबाच्या फोडीमधल्या पूर्ण बिया इथे अशा काढून घेतल्या आहेत। तुम्ही आजपर्यंत एवढ्या सोप्या पद्धतीने हे लिंबाचे लोणचे कधीच बनवले नसतील, तर खरंच तुम्ही एकदा या पद्धतीने हे लोणचं बनवून बघा। खूप छान, खायला सुद्धा एकदम असं चविष्ट लागतं आणि अगदी झटपट बनवून 10 ते 15 मिनिट तुम्ही हे लोणचं बनवून तयार करू शकता। तर बघा आपल्या इथे आता सर्व फोडीमधले बिया काढून झालेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जेव्हा गोड लोणचं बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण साखर सुद्धा टाकतो, त्याच्यामुळे आपण ह्या फोडीमधला रस अजिबात काढून घेत नाही, कारण दोन्हीची चव एकदम छान लागते। तर आपण आज इथे तिखट लोणचं बनवणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला ह्या पूर्ण लिंबांच्या फोडीमधला रस काढून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा तुम्ही याच्यामधला रस काढून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हे लोणचं अगदी जास्त दिवस जर टिकवायचं असेल तर तुम्ही आपण जे भांडे वापरले आहेत लोणचं बनवण्यासाठी, ते भांडे एकदम असे कोरडे घ्यायचे आहेत आणि आपला हातसुद्धा अजिबात असा पाण्याचा ओला लिंबाला लागला नाही पाहिजे, नाहीतर आपलं लोणचं खराब होईल। त्याच्यामुळे एवढी काळजी नक्की घ्यायची आहे। अजिबात आपले कुठलेही भांडे किंवा लिंबसुद्धा आपल्याला फ्रीजमधले असले तर एकदम असे कोरडे करून घ्यायचे आहेत, अजिबात कसलाही याला पाण्याचा हात लागला नाही पाहिजे किंवा भांडे ओलसर राहिले नाही पाहिजेत, नाहीतर आपल्या ह्या लोणच्याला पटकन अशी बुरशी येते। आता आपला इथे पूर्ण फोडींमधला रस काढून झालेला आहे। आता आपण ह्या लोणच्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। तर इथे बघा मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आपल्याला आता इथे ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत। एकदम याची पेस्ट बनवायची नाही, आपल्याला थोड्याशा अशा मोठ्याच ठेवायच्या आहेत, त्याच्यामुळं एकदम पेस्ट करू नका। मिरच्या खूप जास्त लांब आहेत, त्याच्यामुळे मी याचे तुकडे करून घेतले आणि मिक्सरला थोडेसे फिरवून घेतले। तर बघू शकतात एकदम बारीक पेस्टही नाही, थोडीशी मोठीच इथं मी हे ठेवलेले आहेत।
तर आता आपण इथे लिंबाच्या फोडीमध्ये हे टाकून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये आता इथे मी अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि 2 चमचे आपल्याला नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे. तर हे प्रमाण जे आहे ते इथे मी एकदम असे मोठे मोठे लिंबू होते तर 15 लिंबाचं हे प्रमाण आहे. तर तुम्ही जर लिंब लहान असेल तर थोडंसं कमी करू शकतात किंवा लिंब जर जास्त घेतली तर प्रमाणसुद्धा वाढवून घेऊ शकतात. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकतात एकदम किती सोपी रेसिपी आहे. अगदी झटपट बनून 10 ते 15 मिनिटात ही आपली रेसिपी बनून तयार होते. तर आपल्याला हे सगळं साहित्य आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण आपण टाकलेलं हळद, मीठ आणि हे तिखट पूर्ण फोडींला एकदम छान असं लागलं पाहिजे, म्हणजे मुरल्यानंतर आपल्याला याची खूप छान अशी चव लागते. तर आपल्याला आता हे लोणचं भरून ठेवण्यासाठी ते काचेची भरणी किंवा चिनी मातीची एखादी भरणी वापरायची आहे. प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये अजिबात हे लोणचं भरू नका, नाहीतर याला पटकन बुरशी लागते. तर बघू शकतात एकदम असं रसरशीत हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. आता इथे मी एक चिनी मातीची भरणी घेतली आहे, त्याच्यामध्येच हे लोणचं भरून ठेवणार आहे. तर ही भरणी मी अगोदरच धुवून स्वच्छ अशी कोरडी करून घेतली आहे. अजिबात बघा कसलेही ह्याच्यामध्ये ओलसरपणा राहिलेला नाही. जर तुम्ही जास्त प्रमाणात लोणचं बनवलं तर एका मोठ्या भरणीमध्ये हे लोणचं ठेवायचं आहे आणि जसं लागेल तसं एका छोट्या भरणीमध्ये लोणचं काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही सारखं जर लोणच्याला हात लावला तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते आणि कधी पण लोणचं घेताना इथे एखाद्या स्वच्छ अशा चमच्यानं लोणचं काढून घ्यायचं आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि शिव रेसिपीज या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.